सो हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे थोडासा स्पेशल, कारण आज आहे प्रसादचा बड्डे. त्यासाठी आम्ही कालच स्टेसाठी आलेलो आहोत एका रिसॉर्टवर. बट झालं असं की आम्हाला इथे एक छान अशी स्पेस भेटलेली आहे जिथे आम्ही टेंट करू शकतो, टेंट लावू शकतो. तर एक कॅम्पिंगचा फील आम्हाला घेण्यासाठी आम्ही त्याच टेंट लावणार आहोत. तर रिझन बिहाइंड की प्रसादला कॅम्पिंग फार आवडतं आणि दोघं मुलं असल्यामुळे आम्हाला फारसं असं काही कॅम्पिंगला जायला भेटत नाही. पण इथे एक ॲक्च्युअली असा आम्हाला जो स्पॉट आहे तो भेटलेला आहे. तर आम्ही इथेच आज तो फील घेणार आहोत. तर आजच्या दिवशी आम्ही काय काय करतो तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही विला कुठला घेतलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते एकदम, म्हणजे तुम्हाला हे अंदाज येईल की आम्ही कॅम्पिंग कशी करणार आहोत ते. हे बघा, इथून आम्ही असं आलेलो आहोत. तर नाव मी सध्या रिव्हील नाही करणार आहे कारण हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. इथे आम्ही आमची कार जी आहे ती पार्क केलेली आहे. इथे एंट्रन्स नंतर एक अशा तुम्हाला स्पेस भेटतो, अशी इथे रूम्स आहेत. त्यानंतर इथे हा जो स्पेस भेटलेला आहे तर तिथे आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. तर प्रसाद आता इथे ड्रोन शॉट घेणार आहे, त्याची इथे तयारी चालू आहे. इथे मागेच धरण आहे मोठं, त्यामुळे जो व्ह्यू आहे तो खूप छान भेटणार आहे. तर त्याची सुद्धा क्लिप मी माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करणार आहे इनफॅक्ट, तर तीही बघायला विसरू नका. पॉज करू. ड्रोन हो, ड्रोन येतो ना. तर आमचा जो टेंट आहे तो लावून झालेला आहे आणि आतमध्ये अशा प्रकारचं जे काय म्हणू आपण मॅट म्हणू शकतो, तर त्या अंतरायच्या त्याने काय होतं सॉफ्ट असं आपल्याला बसायला भेटतं. 3 मॅट आहेत आणि टेंटची जी साईज आहे ते याच्यामध्ये 2 ते 4 लोक आरामात रेस्ट करू शकतात. प्रसाद आता एक एक मॅट अंथरून घेतोय आतमध्ये. आम्ही इथून कनेक्शन घेतलेलं आहे आणि टेंटला थोडा अलीकडे सरकवलंय. त्याच्या हातात सॉरी कुलूप घेताना तर बघ.
आपलं सगळ्या बॅगा नियंत्रण आधीच गेले ना शिवानी. हां काय आपल्याला टेन्शन नाही, काहीच नाही टेन्शन. मग नंतर त्या गाडीला स्टिक स्टार्ट मारा आणि निघा. समजलं का तुला? स्वतः इथे जो टेंट लावला होता त्याचं डिटॅच होण्याचं काम चालू आहे. आणि सो प्लॅन तर असा होता की आम्ही लोक इथं कॉर्न आणले होते मी घरून, तर ते आम्ही बॉईल करणार होतो. कॉफी आणि मॅगी असं सगळं करणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली ते जमलेलं नाही आहे कारण खरंच खूप पाऊस होता. तर मग त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि बऱ्याच वेळ आम्ही रूममध्ये होतो. तर आता इव्हिनिंग झालेली आहे आणि इथे भरपूर गवत असल्यामुळे छोटे छोटे किडे वगैरे असतात आणि इथे लाईट्स नाही आहेत, म्हणजे बाहेर अशा स्ट्रीट लाईट्स इथे अवेलेबल नाही आहेत अजून. तर इथे पूर्णपणे अंधार पडून जातो. त्यामुळे आत्ता जरी आम्ही काही प्लॅन करायचं डिसाईड केलं तर ते होणार नाही आहे. सो आम्ही तो टेंट आता गुंडाळून ठेवतो आहे आणि साईड बाय साईड आमची निघण्याची सुद्धा तयारी आमची चालू झालेली आहे.